जय हिंद जय भारत. ही आहे शाहू गंगावेश तालीम कोल्हापूर. छत्रपती शाहू महाराजांनी 1876 साली बांधलेली तालीम आहे आणि याच तालमीचं आता सध्या रिनोव्हेशन झालेलं आहे. पैलवान हे सगळे खेळत आहेत. आपल्या तालमीत जायचं आता आज जाऊन बघायचं आहे. हे गंगावेश तालमीचे पैलवान आहे. पैलवान प्रत्येक जण आता तुमचं नाव सांगा काय. ओके, ही खेळायला आले बघा. तर हा या पैलवानाचं नाव बघू विचारूया आपण. जय पाटील. पाटील नाव काय आपलं. जय पाटील. जय पाटील. आता दंड किती मारलेत. दंड सपाटी मार किती मारले अंदाजे. 150 झाले आता. 150. आणि बैठक. बैठक मग मारले. आणि हा तुमचा पाणी आहे का घाम आहे. हा घाम आहे ना. हा घाम आहे बघा पैलवानाचा. बरं तुझं नाव काय रे. चैतन्य पिंगळे. चैतन्य. पिंगळे कुठलं गाव. पुणे. इथं सराव किती झालं सराव करतोयस. 3 वर्ष. 3 वर्ष झालं सराव करतोयस. मग हा घाम आहे ना का आंघोळ गेलेस. काय घाण. घाम आहे. ओके गुड. बरं तुझं नाव. सुतार. पृथ्वीराज सुतार. सुतार. ओके. ए लाजू नको रे पैलवान. काय रे तुझं नाव काय. बालाजी नरोटे. बालाजी नरोटे. नरुटे. ओके गुड शाबाश. पैलवान तुमचं नाव. रोहन पवार. हा रोहन पवार पैलवान आहे. गाव कुठलं बाळा. अंकुली तालुका. गोल्ड आहे. ओके ओके आपण भेटूया. चालू तुझं व्यायाम चालू ठेव. तुझं बाळा नाव काय. अंकुश वाघमारे. हा छोटा पैलवान आहे बघ. काय. अंकुश वाघमारे. अंकुश वाघमारे. वाघमारे. ओके वाघमारे. बाळा तुझं नाव. देवाद दंबे. हा देवाद दंबे. ओके. आणि हे कोण कोण हे पैलवान तुमचं काय काय नाव बाबा नु. हे शाहू गंगावेश तालमीमध्ये पैलवान कुस्ती खेळत आहेत. हे आपण बघू शकता. हे पैलवान इकडे बारके 3 पैलवान आहेत. दोघं बसलेले इकडे. अरे या ना काल असताय. लाजू नका. लाजायच नाही रे गणपा. हे छोटे पैलवान आहेत. आज दिसतंय छोटं पण येणाऱ्या काळात हे मोठा असणार आहे. काय नाव तुझं. युद्धवीर अमित पिंगळे. हा युद्धवीर अमित पिंगळे. तुझं बाळा. अनुज पिंगळे. मोठ्यानं बोल. अनुज पिंगळे. अनुज पिंगळे. तुझं रे बा. पवन घाग. पवन घाग. तुझं. आविष्कार शाबळे. आणि तुझं रे. बाळकृष्ण कोळेकर. हा बाळकृष्ण कोळेकर. आणि बाबा तुझं पैलवान. कृष्णा वाघ. कृष्णा बारमुख. बारबून. पैलवान आता तुमचं नाव काय. हर्षद बारके. हर्षद. ओके. कुठला तर डाव मारा एक चांगला. आता बघा हे पहिल्यांदा दोन कुस्त्या खेळायला. ए कुठला तर डाव मारा. चला प्रॅक्टिस लाग बघा. लागल बघा आता. ए तरी बघा. शाबाश. पैलवान तुझं नाव. ए पैलवान नाव काय. आर्यन पाटील. गाव माळशिरस. ही शाहू गंगावेश तालीम आहे आणि याच तालमीने अनेक महाराष्ट्र केसरी दिलेले आहेत. तसेच नामांकित पैलवान दिलेले आहेत. याच तालमीमध्ये हरिश्चंद्र बिराजदार मामा याच आखाड्यामध्ये व्यायाम केलेला आहे. आता या तालमीचं नवीन रिनोव्हेशन झालेलं आहे. तर कोल्हापूरची माती ही फार चांगली माती आहे. पैलवान कोल्हापूरमध्ये तुम्ही आहे. हे कोल्हापूर तुझं गाव कुठलं बाबा. सांग कवठे मग आरेवाडी. आरेवाडी. नाव काय. सहेज कोळीकर. सयाजी कोळेकर. मग आमचे काशिनीन कोळेकर कोण तुझे. चुकते चक्के. नाही चुकते ना चुकत. ओके मग त्यांच्या घरी जाऊन आलोय मी. दुकानात जाऊन आलोय. तर म्हणजे मला एक सांग. आता तू गंगावेश तालमीला इथं आलायस. इथे येण्याचं कारण काय. का आलायस. मोठा पैलवान मोठा व्हायचा आहे. ओके मग हे पैलवान जर तुला मोठं व्हायचं असेल तर इथं कोल्हापूरमध्येच काय यावं असं वाटतं माने. तालीम स्टॉपचे आहे. वातावरण चांगलं आहे. कोल्हापूरचं वातावरण चांगलं आहे. आणि म्हणजे पैलवान जरी लहान असला तरी इथं आल्या मोठा बनतो. वस्तात वर ना वस्तात चांगला आहेत. गुरु आम्हाला चांगला आहेत. पैलवान बनवतात. कोण म्हणजे आपलं विश्वासदादा. मग विश्वासात शिवाय देते जास्त तरी गुरु चांगला आहे म्हणताय. चांगल्यासाठी प्रेमानच किती. प्रेमात शिवाय देते. अरे वा शाबाश. मग गुरुला आदर केला पाहिजे ना गुरुचा. हो हो. ओके ओके. मग महाराष्ट्राला काय नंबर आहे का नाही तुझा कधी. नाही इंजुरी झाली. मी 2 वर्ष इंजुरी होती. इंजुरी आहे. ओके. आता जाऊ. हा हे जय पाटील. तो दुसरा एक पैलवान आहे. हे पैलवान आहेत बघा. आणि ही गंगावेश तालीम आहे. हा देखणा पैलवान आहे बघा. त्याने बॅनर हातात धरलंय. तालीम म्हणजे काय असते. तालीम म्हणजे काय असते. लाल तांबड्या मातीमध्ये घाम गाळणाऱ्या पैलवानाची माय असते. तालीम म्हणजे काय असते. मुलांना शरीर संपन्नतेचे धडे देणारी शाळा असते. तालीम म्हणजे काय असते. पैलवानांची घरोघरी उघडी तिजोरी भरणारी ती बँक असते. तालीम म्हणजे काय असते. आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची आठवण करून देणारी जागा असते. तालीम म्हणजे काय असते. जिथे तरुणांना निर्व्यसनी राहण्याची सवय लावते. तालीम म्हणजे काय असते.
माझं सुंदर आयुष्य घडवणारी पहिली पायरी असते. तालीम म्हणजे काय असते? जिथे जात पात धर्म असा भेदभाव मानत नसते. तालीम म्हणजे काय असते? राजा शिवछत्रपतींच्या स्वराज्यात शिवरायांचे मावळे निर्माण करणारी पण ती जागा असते. पैलवानकीचं खुराक बाजारात विकत मिळतं. पैलवानकीचं खुराक बाजारात विकत मिळतं. पैलवानकी बाजारात विकत मिळत नाही. पैलवानकी ही स्वतः कष्टानं हाडाचं पाणी करून मिळते. पैलवानकी ती स्वतःच हाडाचं पाणी करून मिळते. म्हणून आपल्या समोर हे पैलवान आहेत. हे आहे शाहू महाराज. त्याचबरोबर सतपाल हरिश्चंद्र बिराजदार मामांची कुस्ती आहे आणि खाली आहे ते मल्ल सम्राट युवराज पाटील आणि सतपाल यांची कुस्ती आहे. आपण बघू शकता एक जबरदस्त कुस्ती आणि पैलवान खेळत आहेत. जय हिंद, जय भारत.